नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवलेलं आहे शेवयांचं उपीट म्हणजेच उपमा. एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने बनवायचा आणि एकदम झटपट असा बनणारा आहे. त्याच्यासाठी मी शेवया घेतलेल्या आहेत, बारीक शेवया मार्केटमध्ये ज्या अवेलेबल असतात त्याच घेतलेल्या आहेत आणि चांगले ह्या बारीक करून थोड्या अशा फ्राय केलेल्या आहेत. ब्राउनिश कलर येईपर्यंत थोड्या फ्राय करायचे आहेत, चांगल्या फ्राय होऊ द्यायचे, कच्चा राहू द्यायचं नाहीत. त्याच्यासाठी एकसारखं असं हलवायचं आहे. एकसारखं हलवत राहिल्यामुळे एका बाजूला अशा करपणार नाहीत जास्त आणि एकसारख्या अशा भाजल्या जातात. ब्राउनिश कलर होईपर्यंत चांगला फेंट असा कलर आला पाहिजे याला आणि चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत, कच्च्या राहू द्यायचे नाही आहेत आणि एकसारख्या अशा हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून एकसारख्या अशा भाजतील त्या शेवया. 5 मिनटं लागतात. एकदम लो फ्लेमवरती आपण भाजायचे ह्या शेवया. मीडियम फ्लेम केला तर करपू शकतात. लो फ्लेमवरती एकसारख्या व्यवस्थित भाजून घ्यायच्यात. आणि इथे मी फोडणीसाठी एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि 2 हिरव्या मिरच्या. कांदा असा आडवा उभा करून मीडियम साईजमध्येच असं कट करायचा, जास्त बारीक नाही तर मोठा जास्त करायचं नाही आहे. एकदम मीडियम साईजमध्ये मी एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि 2 मिरच्या अशा कट केलेल्या आहेत. पॅनमध्ये 2 ते 3 पळी होईल एवढंच तेल घेतलेलं आहे आणि जिरे मोहऱ्याची फोडणी दिलेली आहे. आणि याच्यामध्ये चवीसाठी फ्लेवरसाठी मी थोडासा कढीपत्ता पण घालणार आहे आणि ह्या मिरच्या कट केलेल्या थोड्या फ्राय होऊ द्यायचे आणि त्याच्यामध्ये हा कढीपत्ता, त्याच्यामुळे चांगलं असं छान टेस्ट येते, फ्लेवर येतं छान शेवयांच्या उपीटला. आणि हा कांदासुद्धा चांगला मऊ होईपर्यंत असा फ्राय करायचा आहे. जास्त चांगला फ्राय करायचा नाही, मऊ साधारण व्हावा इतकंच फ्राय करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी 2 वाटी होईल एवढं पाणी ॲड केलेलं आहे. जेवढ्या शेवया घेतलेल्या आहेत तितकंच मी पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आपल्याला थोडंसं जास्त जे उपीट करायचं आहे त्यामुळे हे थोडंसं जितकं शेवया आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर एकदम गिर असं होतं शेवया ह्या. आणि उपीट हे थोडंसं सळसळीत असं असायला पाहिजे, सुट्टं. त्याच्यासाठी मी प्रमाणातच पाणी घेतलेलं आहे. आणि आता ही चांगली उकळी येऊ द्यायचं आहे आणि शिजू द्यायचे आहेत हे शेवया. आणि याच्यात चवीनुसार मीठ आणि हिंगसुद्धा ॲड करायचं आहे. आणि आता हे उपीट शिजून तयार आहे. 2 मिनटामध्ये उकळीमध्ये शिजतं शेवया चांगल्या फ्राय केल्यामुळे. आणि आपलं हे शेंगदाणे वगैरे वरतून तुम्ही घालू शकता, टॅमॅटोसुद्धा फोडणीमध्ये घालू शकतात, त्यामुळे छान असं उपीट शेवयांचं तयार होतं. मी इथं टॅमॅटो घातलेलं नाही आहे. आणि आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.